आहे. कोकणातला सर्वात मोठा उत्सव आहे आणि विशेषतः याच्यामध्ये सर्व गणेश भक्त आणि चाकरमानी हे फार मोठ्या संख्येने या उत्सवामध्ये सहभागी होतात. चाकरमानी मोठ्या प्रमाणात येतात. प्रत्येक गावागावी वाडी असतील किंवा घरोघरी आरती भजन हे मोठ्या प्रमाणात केलं जातं. ही एक आध्यात्मिक असा आपल्या जिल्ह्याला एक वारसा लाभलेला आहे. सांस्कृतिक आणि एक धार्मिक चळवळ ही या माध्यमातून असते आणि ह्या आपली जी परंपरा आहे ही परंपरा जी वर्षानुवर्ष पाळत आपली भजन मंडळ जी आहे त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आम्ही एक उपक्रम हाती घेत आहोत आणि सावंतवाडी विधानसभेतील भजनी मंडळांना भारतीय जनता पार्टीतर्फे मोफत भजनी साहित्य संच हे वाटप करण्यात येणार आहे. त्याचीच घोषणा करण्यासाठी मी आज इथे उपस्थित आहे. याच्यामध्ये भजन साहित्याचा संच देण्यात येईल. यामध्ये तबला जोडी असेल, पखवाज असेल, टाळ असतील 4 आणि साधारणतः एक 15-16 हजार साहित्य प्रत्येक मंडळाला देण्याचा आमचा मानस आहे. त्याची जी अर्ज करण्याची प्रक्रिया आहे ती ऑनलाईन पद्धतीत आम्ही राबवतो. ती ऑनलाईनची जी लिंक आहे ती आपल्या पत्रकार मित्रांना मी शेअर करेन आणि आजपासून जी कालावधी जो आहे या जी योजना आहे योजनेसाठी अर्ज करण्यासाठी जो कालावधी आहे ते आजपासून सुरू करत आहोत. साधारणतः 29 ऑगस्टपासून हा कालावधी सुरू होईल आणि 2 सप्टेंबरपर्यंत आपल्या सर्व भजन मंडळांना सावंतवाडी विधानसभेतील म्हणजे सावंतवाडी, गोडामार्ग आणि वेंगुर्ला तालुक्यातील सर्व भजन मंडळ हे याच्यामध्ये अर्ज करू शकतात. याच्यासाठी फार सोपी पद्धत आम्ही ठेवलेली आहे. मंडळाचे जे सभासद असतील किंवा सदस्य असतील त्यांचे अध्यक्ष असतील या सर्वांचे मोबाईल नंबर आणि किमान 10चं एक मंडळ असावं अशा पद्धतीचं त्यांनी त्यांचे पूर्ण सदस्यांची यादी आणि त्यांचे मोबाईल नंबर हे ऑनलाईन तिथे जमा करायचे आहेत. त्याच्यानंतर मंडळ हे गावात कार्यरत आहे त्याच्याबद्दलचा एक ग्रामपंचायतीचा एक छोटासा दाखला लागेल आणि देखभाल दुरुस्तीची हमी ही मंडळांनी ऑनलाईन जमा करायची आहे. भारतीय जनता पार्टीचे जे बूथ अध्यक्ष आहेत किंवा मंडळ अध्यक्ष आहेत त्यांची शिफारस त्यासाठी लागेल. साधारणतः 2 सप्टेंबरपर्यंत सर्व मंडळं ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. 4 सप्टेंबरला या जी भजन मंडळ निवडली जातील त्यांना ते संच वितरित करण्याचा कार्यक्रम होईल. 3 सप्टेंबर रोजी आम्ही कार्यक्रमाचं स्थळ आणि वेळ हे जाहीर करू. त्याच्यासाठी जे काही मेल ID आणि मोबाईल जो आहे तो मी आपल्या सर्व पत्रकारांना या प्रेस मीडियामध्ये दिलेला आहे. साधारणतः आपण जर लक्षात घेतलं तर गणेशाची सेवा करण्यासाठी प्रत्येक वाडीवर भजन मंडळं ही कार्यरत असतात. गावागावातली भजन मंडळं त्यांचं जे गणेशाची सेवा करण्याचं काम करत असतात. अशा मंडळांना या माध्यमातून भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून प्रोत्साहन देण्यासाठी हा नाविन्यपूर्ण उपक्रम आम्ही हाती घेतला. रजिस्टर पाहिजे का मंडळ? नाही, असं काही नाही. फक्त मंडळ हे गावातलं असावं, त्याबद्दलचं ते कार्यरत असावं, त्याचा एक छोटासा दाखला लागेल. ही पूर्णतः म्हणजे ही कुठली शासकीय योजना नाही. स्वखर्चाने एक आपले जे भजन मंडळ आहेत त्यांना प्रोत्साहन मिळावं यासाठी त्यांना आपण संच उपलब्ध करून देत आहोत. त्यामुळे कागदपत्रांची जास्त काही त्याच्यामध्ये आम्ही विषय ठेवलेला नाही. फक्त जे देखभाल दुरुस्तीचे जे हमीपत्र आहेत ते त्यांनी ऑनलाईन सर्व प्रक्रिया ऑनलाईन भरण्यावरती त्याचं पूर्णतः प्रक्रिया केली. ग्रामपंचायत दाखला हां, त्या कार्यक्षेत्रात ते आहेत असं एक दाखला. एका गावात 10-12 अशी गणेश मंडळ असतात तर तुम्ही सर्वांना देणार का? नाही, जी भजन मंडळ ह्याच्यासाठी अर्ज करतील त्याच्यामधनं त्यांना एक निवडली जाते. त्यांना निवडली गावातून आकडा मोठा असेल. आता माझगाव सारखंच गाव आहे, मोठं आहे, भारतीय जनता पार्टीचे बूथ अध्यक्ष आणि मंडळ अध्यक्ष यांच्या शिफारसीने निवड केली जाते. सिंधुरत्न योजनेच्या माध्यमातून अशी एक प्रक्रिया सध्या सुरू आहे आणि इथले स्थानिक आमदार शिक्षण मंत्र्यांनी काही दिवसांपूर्वी याच
घोषणा अशी केली होती अशा पद्धतीची आणि असाच दाखला किंवा अशा पद्धतीचं ते सुरू आहे, तर त्याच धर्तीवर ही आहे की ही तुमची वैयक्तिक असेल किंवा कसं तुमचं स्वरूप असेल. गणेश मूर्ती नाही, मग हे स्वखर्चातून मी योजना जाहीर करतोय. मंडळांना प्रोत्साहनपर ती मंडळ वर्षानुवर्ष कार्यरत आहे. गोष्ट लक्षात घ्या, आध्यात्मिक चळवळीचा ते भाग आहे असं आम्ही मानतो. आपले वेगवेगळे हिंदू सण आहेत, या हिंदू सणांमध्ये ही मंडळं फक्त गणेश उत्सवापुरती मर्यादित राहत नाही, तर वेगवेगळ्या हिंदू सणांमध्ये हे गावात त्याच्या आध्यात्मिक सेवा करत असतात. त्यांच्यासाठी एक सेवा म्हणून सेवाभावाने आम्ही हा विषय आणला. वैयक्तिक गेल्या काही कालावधीनंतर म्हणजे तुम्ही सक्रिय दिसला आणि सावंतवाडी तालुक्याचं तुमच्याकडे तालुकाध्यक्ष होतं. पण तुम्ही सावंतवाडी, वेंगुर्ले, दोडामार याची तुमची व्हॅरियंट अपघातून झाली. पहिलीच सावंतवाडी 1,11,000ची आणि त्यांना आता तुम्ही एक विधानसभेच्या मंडळाच्या सगळ्या गावातल्या मंडळांना वचनबद्ध आध्यात्मिक पुढचा वारसा चालावा म्हणून पुढे असं काही नेतृत्व या विधानसभा मतदारसंघाचं करावं असं काय मनात आहे किंवा काही सूचक लागून दिले त्या कोणी नेत्यांनी असे खुश आहे का भाजपकडून? तुमचं निरीक्षण फार चांगलं आहे. तुमचं निरीक्षण फार चांगलं आहे. संदीप गावडे मित्रमंडळाकडनं असं म्हणायचं ना की संदीप गावडे भारतीय जनता पार्टी, संदीप गावडे तेच भारतीय जनता पार्टी.